हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहेत वारकरी संप्रदायातील महान संत मुक्ताई पालखीची परंपरा काय आहे, त्यांची पालखी पंढरपूरला कशी पोहोचते आणि या वारीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आषाढी वारी म्हटलं की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम या जयघोषात निघणाऱ्या संत माऊलींच्या पालख्या, भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा नाद आणि शुभ वस्त्रे परिधान करूनही भक्तीच्या रंगात रंगलेले वारकरी असे सुंदर भावभक्तमय चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र विशेष म्हणजे दरवर्षी याच वारीमध्ये श्री संतांच्या पालख्यांसोबत स्त्री संतांच्या पालख्या देखील तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने सामील होत असतात. तुकोबा आणि ज्ञानदेव माऊलींसोबत संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांच्या नावाचा जयघोषही वारीत घुमतो. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई, संत बहिणाबाई आणि संत कान्होपात्रा यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आपले प्रगल्भ विचार, अभंगवाणी आणि जीवन कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा छेद देत स्त्रियांना सन्मान मिळवून दिला, समाजाला नवी दिशा दिली आणि भगवंताशी एकरूप होण्याचा मार्ग दाखविला. म्हणूनच आजही अत्यंत सन्मानाने आणि भक्तिभावाने श्री संतांची पालखी खांद्यावरून वारकरी वारी शोभा वाढवतात. या प्रामुख्याने संत मुक्ताबाई आणि संत जनाबाईंच्या पालख्यांचे उल्लेख आढळतात. माझी मुक्ताई वारकरी परंपरेतील श्री संतांच्या पालख्यांमध्ये सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदीर्घ प्रवास करणारी पालखी म्हणजे संत मुक्ताबाईंची. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघणारी ही पालखी उत्तर महाराष्ट्रातून मराठवाडा ओलांडत सुमारे 700हून अधिक किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूर गाठते. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर अशा जिल्ह्यांमधून तिचा प्रवास होतो. या पालखीचे केवळ अंतर मोठे नाही, तर त्यामागचा आध्यात्मिक वारसा तितकाच विशाल आहे. संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या भगिनी असल्याने मुक्ताई वयाने लहान होत्या, पण अध्यात्माने अत्यंत उंच होत्या. ताटीचे अभंग रचून त्यांनी संत ज्ञानेश्वरांना लोककल्याणासाठी पुन्हा समाजात येण्याची विनंती केली. चांगदेवांसारख्या सिद्ध योग्याचा अहंकार आणि आपल्या ज्ञानाने दूर करणाऱ्या या बालयोगिनीला आजही वारकरी संप्रदायात आदिशक्ती म्हणून पूजले जाते. वारीतील एक अत्यंत भावस्पर्शी क्षण म्हणजे आषाढीच्या पूर्वसंध्येला मुक्ताईंच्या पालखीची संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीशी होणारी प्रतिकात्मक भेट. या भावनापूर्ण क्षणी हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असते. जणू तेव्हाची दोन भावंडे आजच्या युगात पुन्हा एकदा भेटत आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून येते. तर बघा, मुक्ताईची पालखी दिंडी सोहळा हा वारकरी संप्रदायातील अत्यंत मानाचा आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या प्रेरणेचा चालणारा एक पवित्र पायी दिंडी सोहळा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील एकादशी किंवा विशिष्ट मुहूर्तावर मुक्ताबाईंच्या मूळ मंदिरापासून म्हणजे मुक्ताईनगर पासून पंढरपूरकडे प्रस्थान होतं. अंतर आणि कालावधी म्हणजे ही दिंडी पायी जवळपास 600 किलोमीटरचे अंतर पार करून पंढरपूरमध्ये दाखल होते. प्रवासाला साधारणपणे 30 ते 35 दिवस लागतात. हा सोहळा जळगाव, विदर्भ, मराठवाडा, जालना, बीड, धाराशिव अशा विविध जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत पंढरपूरला पोहोचतो. या दिंडीत हजारो वारकरी पायी चालतात, ज्यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या मोठी असते. ज्ञानोबा, तुकाराम आणि आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या नामाचा जयघोष संपूर्ण परिसर दुमदमून जातो. श्री संतांचे प्रतिनिधित्व म्हणजे वारकरी परंपरेत श्री संतांच्या पालख्यांमध्ये मुक्ताबाईंची पालखी सर्वात अग्रगण्य मानली जाते. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी होत्या. त्यांनी लहान वयात ताटी उघडाव ज्ञानेश्वरा असे म्हणत ज्ञानाचे आणि भक्तीचे महात्म्य जगाला पटवून दिले. संत नामदेवांच्या आजेगुरु म्हणूनही त्या ओळखल्या जातात. सुमारे 318 वर्षापेक्षा जास्त
मोठी परंपरा या पालखी सोहळ्याला लाभलेली आहे. पालखी सोहळा जेव्हा पंढरपूरमध्ये दाखल होतो तेव्हा परंपरेनुसार मुक्ताबाईंच्या पादुकांना चंद्रभागेत स्नान घातले जाते आणि पालखी दत्तघाटावरील मुक्ताबाईंच्या मठात विसावते. संत मुक्ताई या वारकरी संप्रदायातील महान संत आणि कवयित्री होत्या. संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत सोपानदेव यांच्या त्या धाकट्या भगिनी होत. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कोथळी मुक्ताईनगर येथे वीज पडून देहत्याग समाधी केला. जन्म त्यांचा मुक्ताईंचा जन्म म्हणजे इसवी सन 1279 मध्ये पैठणजवळील आपेगाव येथे झाला होता. माता पिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या 3ही भावांचा सांभाळ केला आणि अत्यंत खडतर परिस्थितीतही वारकरी संप्रदायाची पताका फडकवली. संत मुक्ताबाईंनी 41-42 अभंगाची रचना केली आहे. त्यापैकी ज्ञानदेवांना उद्देशून लिहिलेले ताटीचे अभंग, ज्यामध्ये संत जननी व्हावे जग बोलले सोसावे या प्रसिद्धी विचार आहेत, अत्यंत लोकप्रिय आहेत. तसेच त्यांनी ज्ञानबोध नावाचा ग्रंथ लिहिल्याचेही मानले जाते. 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या योगी चांगदेवाला अहंकार झाला. मुक्ताबाईंनी त्यांच्या अज्ञात दूर करून त्यांना आत्मज्ञान दिले. चांगदेव महाराज हे मुक्ताबाईंचे शिष्य बनले. परखड विचार, आध्यात्मिक प्रगल्भता, स्त्रियांच्या समानतेविषयी त्यांचे दृष्टिकोन त्यांच्या साहित्यातून दिसून येतात. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ पुढे पोहोचण्यास मदत होते आणि तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.